समास 5 बहुधा ज्ञान निरूपण. ज्ञान शब्द ऐकला की आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. आपल्याला जे जे येतं त्याला आपण ज्ञान समजतो, परंतु संतांच्या दृष्टीने हे खरे ज्ञान नव्हे. मात्र या समासात अशा प्रकारच्याच विविध ज्ञानशाखांबद्दल सांगितलं आहे. त्यातील मोजक्या ओव्या ऐकूया. श्रीराम जवते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. ज्ञान म्हणता वाटे भरम, काय रे बा असेल वर्म. म्हणून हा अनुक्रम सांगिजेल आता. भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिच्छिन्न. यासीही म्हणिजेत ज्ञान, परी ते ज्ञान नव्हे. बहुत केले विद्या पठण, संगीत शास्त्र राग ज्ञान. वैदिक शास्त्र वेदाध्ययन, हेही ज्ञान नव्हे. नाना पाषाण परीक्षा, नाना काष्ठांची परीक्षा. नाना वाद्यांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा. नाना अंकुर परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा. नाना चिन्हांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नेमकची बोलणे, तत्काळची प्रतिवचन देणे. शीघ्रची कवित्व करणे, हे ज्ञान नव्हे. नाना लाघवे चित्रकला, नाना वाद्ये संगीत कळा. नाना प्रकारे विचित्र कळा, हे ज्ञान नव्हे. असो सकल कला प्रवीण, विद्या मात्र परिपूर्ण. तरी ते कौशल्यता, परिज्ञान म्हणूची नये. जाणावे दुसऱ्याचे जीवीचे, हे ज्ञान वाटे साचे. परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. बहुत प्रकारींची ज्ञाने, सांगो जाता असाधारणे. सायोज्य प्राप्ती होये जेणे, ते ज्ञान वेगळे. तरी ते कैसे आहे ज्ञान, समाधानाचे लक्षण. ऐसे हे विशद करून मज निरोपावे. ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले, ते पुढिले समासी निरोपिले. श्रोता अवधान दिधले, पाहिजे पुढे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बहुधा ज्ञान नाम समास 5. श्रीराम.